आईवरती तुम्ही खूप कविता ऐकल्या असतील, पण मी बापावरती एक छोटीशी कविता करायचा प्रयत्न केलाय. आवडते का बघा. घराच्या भिंतीवर त्याच्या घामाचा गंध असतो, त्याच्या कष्टाचा रंग त्या घराला असतो. आईच्या कुशीत मुलं नक्कीच झोपतात, पण मुलांच्या आयुष्याचे स्वप्न बापाच्या डोळ्यातच रंगतात. आपल्या पोराचं आयुष्य स्वतःसारखं फाटक्या संसाराचं नसावं. त्यासाठी घामाचा पूर आणि कष्टाची पराकाष्ठा असते. बाप म्हणजे फक्त माणूस नसतो, तो घराच्या छताला धरून ठेवलेला शेवटचा खांब असतो. तो उन्हात जळतो, पावसात भिजतो, थंडीत कुडकुडतो, डोळ्यात आसवांचा पूर वाहतो, पण घरात येताना नेहमी कोरडा दिसतो. कारण बाप स्वतःचं दुःख दाराबाहेर काढून ठेवतो. पोराच्या फीसाठी लोकांच्या शेतात राबतो. कमीच पडले पैसे तर सावकाराकडे स्वतःचं आयुष्य गहाण ठेवतो. कारण बाप हा बाप असतो. त्याच्या हातावरचे फोड कधी कोणाला दिसत नाही. कारण बाप पोराला लवकर कळत नाही. तो सही करू शकत नव्हता, पण त्याच्या अंगठ्याच्या ठशात पोराच्या पूर्ण भविष्याचं गणित साठवत होता. लोक त्याला अडाणी म्हणायचे, पण तो आयुष्याचा सर्वात मोठा ज्ञानी होता. कारण ज्याला स्वतःचं नाव लिहिता येत नाही, पण मुलाचं भविष्य लिहिता येतं, त्याला बाप म्हणतात. एक दिवस तो म्हातारा दिसायला लागतो. तेव्हा समजतं पोराचं आयुष्य घडवताना बापाने स्वतःचं जगणंच संपुष्टात जवळ आणलं होतं. बाप मरत नाही लवकर, तो थोडा थोडा संपत जातो. कर्ज फेडताना, मुलाच्या भविष्याला स्वतःच्या स्वप्नांपेक्षा मोठं मानताना. डोळे मिटायच्या आधी त्याला सोन्याचा क्षण हवा असतो. पोरानं त्याच्या कष्टाचं चीज केलं असं त्याचा आत्मा जगाला ओरडून सांगायचं असतं. आणि निघालीच औलाद नालायक तर बाप जिवंतपणी नरक यातना भोगतो. त्यासाठी मित्रांनो बाप आहे तोपर्यंत त्याला जपा आणि त्याच्या कष्टाची जाण ठेवा आणि बापाला सोन्याचा दिवस दाखवा.